दुसऱ्या वारीचा शाहिरी मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. आणि आता योगेश बुवांची वारी. हा त्यांना पहिलंच काय सांगायचं बघा. रसिक जनांसमोर आज सामना गाजणार आहे. या बुवांशी आज मी वाईट वागणार आहे. अटीतटीचा सामना आज घडणार आहे. अटीतटीचा सामना आज घडणार आहे. आणि आज या रणांगणात योगेश बुवांची फाडफाड फाडणार. आणि आता बुवांनी पहिली सुरुवात केली. एकदम उत्कृष्ट अशी सुरुवात केली. बरोबर आहे ना? केली का सुरुवात? तुमचा आवाज येऊ द्या. त्यानंतर बुवांनी तिला आला एकदम मोठ्या खुशीत. हा बुवांनी कुठला वरचा सूर लावले. तर बुवा तुम्हाला काय सांगायचंय. तुम्हाला जर झेपत नसेल तर उठवू नका. हा वयोमान झाले तुमचं आता. तर काय आवाज. त्यानंतर बुवांनी माझ्या गवळणीचा विषय घेतला की काय बोलले. बाईला काय पटवून द्यायचं होतं मला समजलेलं नाही. म्हणून काय बोलले होते आधीच की बुवा तुम्ही जिथे कुठे असाल तिथं बाहेर या आणि माझी गवळणीत लक्ष देऊन ऐका. आता मी काय बोलून गेले. दोन्ही हातामध्ये धरून कसा हलवतो जोरानं गेला हातातून सटकून दोघा दोघांच्या मधून त्या योगेश्वराच्या खाली काळाना गोवा डुलतोय. आता बुवांना तेव्हा समजलं नाही म्हणून आता पटवून देते. बघा काय म्हणायचं होतं. जेव्हा तो श्रीकृष्ण आणि त्यांचे सवंगडी हे सगळे त्या यमुनेच्या काठावर चेंडू फळीचा डाव जेव्हा मांडलेला होता तर तो चेंडू काय म्हणाले मध्ये गेला हातातून सटकून दोघा दोघांच्या मधून. जेव्हा ते चेंडू फळीचा डाव खेळत होते तेव्हा त्या श्रीकृष्णाने जेव्हा चेंडू तो उडवला त्याला त्या डोहात चेंडू उडवायचा होता तेव्हा तिथे समोर त्याच्या दोघे जण होते. एक सुदामा किंवा वाकड्या दोघे जण होते. त्या दोघांच्या मधून तो चेंडू त्या डोहात बुडाला आणि तो चेंडू बाहेर काढण्यासाठी तो श्रीकृष्णाने त्याच्यामध्ये उडी घेतली आणि त्या कालिया नागाचं त्याने हरण केलं. आणि नंतर काय म्हणाले. त्या योगेश्वराच्या खाली काळा नागोबा डुलतोय. आणि तो श्रीकृष्ण त्या कालिया नागाला मारण्यासाठी त्याच्या वर होता. म्हणून काय म्हणाले त्या योगेश्वराच्या खाली म्हणजे त्या श्रीकृष्णाच्या खाली. आता श्रीकृष्ण कालिया नागाच्या वर म्हणजे श्रीकृष्ण वरच असणार आहे की नाही. आणि तो कालिया नाग खाली. म्हणून बुवा एवढाच कालिया नागाचाच विषय होता. तुम्हाला तो विषय कसा समजला नाही ते तुमचं तुम्हाला माहिती. आणि त्यानंतर बुवांचा मी डायलॉग सांगितला की बुवा नेहमी बोलतात ना की माझं नाव काय आहे योगेश जाधव. बाई तुला धव धव धवी असं बुवांचा नेहमीचा हा डायलॉग आहे. आणि बुवा ही काय तुमची दहशत नाही. बुवा काय म्हणतात की माझी दहशत आहे. बघा माझी किती दहशत आहे. बाईने आधी सांगितले. आधी म्हणूनच सांगितलं नेहमी तेच ऐकते म्हणून सांगितलं की आता बघा बुवा येतील आणि बोलतील बाई मी आहे जाधव तुला धव धव धवी. आणि नंतर मी त्यांना प्रोत्साहन तेच करते तुम्ही मला धव धव धवाल. तर बायकांनो आपण कपडे धुतो माहितीये ना तशी मी ह्याला धुते. बुवा जास्त माझ्या समोर पण छानपणा करू नका. तुम्ही आहात मोठे मला माहितीये. वर म्हणतात माझं लग्न झालेलं आहे पण आता ह्या रणांगणात मी कोण आहे राधा.
हे कोण आहे? कान्हा. मी कोण आहे यांची? कोण आहे? हे कोण आहेत माझे? त्यानंतर म्हणतात हे कोण? शंकर. मी कोण? पार्वती. आता बुवा एवढी देवा देवांची नावं घेताय, त्याची बारी पण जरा करा. आणि मी आधीच बोलले होते की तुमचा मान राखून मी बारी करणार आहे, बरोबर? कारण मी पण एक स्त्री आहे. आणि हे काय म्हणतात, बाई पहिल्याच बारीत मला घाबरली आणि पहिली मला काय बोललीच नाही. म्हणजे ह्यांना मला वाटतं की पॉइंटच भेटले नसतील बोलायला, म्हणून असे बोलून गेले. आणि नंतर काय बोलतात, मला सुरुवात करायची झाली या बारीतून. बुवा तुम्हाला सांगते, जर तुम्हाला दिसत नसेल तर चष्मा लावून या. मी एक बाई आहे आणि मी जर पहिली जर एवढी सुरुवात केली तर तुमचा पारा पहिल्याच बारीत किती चढेल काय? आणि अर्थाचा अनर्थ किती कराल ते पण नाही माहिती. आणि शेवटी मी आधी शक्ती आहे तर मी आधी सुरुवात करणार नाही बुवा. पण मी बोललेच होते बुवांना की तुम्ही जर अर्थाचा अनर्थ केला तर तुम्हाला दुसऱ्या बारीत फाडल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर बुवा मला काय बोलतात, मी रायगडचा टायगर. म्हणजे मी आधी सांगितलं होतं की बुवा रायगडचे टायगर आहेत. बुवा मला पण खेळची वाघीण बोलतात. आणि नंतर कोणी तुम्हाला विचारले की वाघ वाघिणीपेक्षा मोठा असतो, म्हणजे त्याची दहशत मोठी असते, बरोबर? बुवा वाघ जरी वाघिणीपेक्षा मोठा असेल, त्याची दहशत मोठी असेल, तर आता बुवा बोलले म्हणून ना, पण नवऱ्यासमोर बायको समोर नवऱ्याला झुकावंच लागतं. आता बुवा बोलले म्हणून बघा बुवा, जर ही बारी तुमच्या बायकोने ऐकलं तर माझी त्यात काही चूक नाही, कारण बोलून तुम्हीच गेला. तर बघा त्यानंतर बुवांची गवळण होती. बुवा काय बोलून गेले, करताना कामाला ही दमा पाणी थेंब थेंब खाली गळतो या, हिला रोज रोज नव नव लागतो या, हिला रोज रोज नव नव लागतो या, धंदा करून घर हीच भागतो या. बोलून गेले ना बुवा. तुम्हाला झोप आले? झोप आले नक्की? तर बघा बुवाच्या गवळणीला काठ कशी देते, करताना आता तरी बुवा तुमचं नीट लक्ष असू द्या, मी काय गाते त्याच्याकडे. करताना कामाला ही दम छेडतोय कानामाला जमा. म्हणजे तो श्रीकृष्ण नटखट होता, घोडा काढायचा. आणि नंतर काय म्हणायचं, असा दही दूध खाली बघा चाटतो या, ह्याला रोज रोज नावा लागतो या, ह्याला रोज रोज नावा लागतो या, चोरी करून पोट कसं भरतो या. म्हणजे हा श्रीकृष्ण चोरट्या होता, त्याला दही दूध जे काय खायचं तो ते चोरी करून खायचं, मग एवढंच बोलायचंय. म्हणून काय म्हणायचं, करताना कामाला ही दमा छेडतोय कानामाला जमा, करताना कामाला ही दमा छेडतोय कानामाला जमा, असा दही खाली बघा चाटतो या, याला रोज रोज नावा लागतो या, याला रोज रोज नावा लागतो या, चोरी करून पोट कसं भरतो या, याला रोज रोज नावा लागतो या, चोरी करून पोट कसं भरतो या. आज या सामन्याची खरी मजा तुमच्या आणि माझ्या बारीत आहे, कारण मी शक्ती आणि तुम्ही तुरा आहे. आपली बारी बघून सर्व रसिक जन मजाही घेणार आहे, आणि मी शक्ती बारी वैदेहीशेला वन साइड बाजी मारणार आहे. आणि म्हणून काय म्हणायचंय,
वर ढगाला लागली कळ, पाणी थेंब 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 थेंब, पाणी थेंब 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 थेंब, पाणी थेंब थेंब गळ. आता बघा काय म्हणायचंय. किती गिरारिका आहेत टपून, का बघतोस बोटान चेपून. वो विषय काय आहे त्याकडे नीट लक्ष असू द्या. हा, किती गिरारिका आहेत टपून, का बघतोस बोटान चेपून. काटा काढावा लागतो जपून. त्या कोळी वाड्यात ती जी कोळीण आहे ती मच्छी विकायला बसलेली आहे. बघा विषय कसा आहे. किती गिराईक आहेत टपून, का बघतोस बोटान चेपून. काटा काढावा लागतो जपून. बोली बाजारात कोळीण तापून. मेला बघतोस कार रापून, मेला बघतोस कार रापून. डोका नेवटा कापून, मेला बघतोस कार रापून. डोका नेवटा कापून. आता नेवटा म्हणजे काय. नेवटा म्हणजे बुवा मच्छी. मच्छीचं नाव आहे नेवटा. तर ती बाई जी आहे कोळीत बसलेली आहे तिच्याकडे गिराईक भरपूर आहेत आणि तिला आलाय भरपूर राग. आणि म्हणून ती त्याला काय बोलते, तुला जे काय पाहिजे ते मला सांग. म्हणून ती काय बोलते, मेल्या बघतोस कार रापून. म्हणजे तू कशाला बघतोयस, मी आहे नाही ते तुला दाखवायला. मेल्या बघतोस कार रापून. डोका नेवटा कापून. मेल्या बघतोस कार रापून. डोका नेवटा कापून. बेला तुला चिकला का पाण्यातून वाकला तर बसतो रे बिन चिकू. मेहनत करता दाबून धरता जातो हातातून सटकू. आवडतो लपून चपून, आवडतो लपून चपून. कोळीन तापून. मेला बघतोस कार रापून. डोका नेवटा कापून. किती गिराईक आहेत टपून, का बघतोस बोटान चेपून. किती गिराईक आहेत टपून, का बघतोस बोटान चेपून. काटा काढावा लागतो जपून. बोली बाजारात कोळीण तापून. मेला बघतोस कार रापून. मेला बघतोस कार रापून. त्यानंतर बुवांनी प्रश्नाचं उत्तर दिलं. तर बुवा तुमचं जर नीट लक्ष असेल तर ऐका. उत्तर तुमचं चुकीचं आहे. आणि इथे मी आधीच सांगितलं होतं की ग्रंथाचा पुरावा असला पाहिजे. आणि इथे येऊन रसिकांना काही सांगा तर तसं चालणार नाही. आणि तुम्हाला सांगते की उत्तर बुवा चुकीचं आहे. प्रश्नाचं उत्तर चुकीचं आहे. त्यानंतर तुरेवाले शाहीर जगन्नाथजी खारगावकर हे सुद्धा या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. तर त्यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आठवण आभारी आहे. आणि त्यांना हे माझ्या शाहिरी मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा.
म्हणून काय म्हणायचंय, सुरुवात करण्याआधी प्रस्तावना ही मांडायची असते, चालून आलेली संधी कधी सोडायची नसते, सामन्याची सुरुवात कधी भांडायची तर कधी गोडीची असते, आणि म्हणून सांगते शाहीर वैदे तुम्हाला बुवा, अति फालतूपणा केला तर दुसऱ्या बारीत वेळ झोडायची असते. खंडेरायाच्या लग्नाला भानुनवारी नटली, लोक गर्दीत चढताना कशी झाली हो त्यांची घाण, लोक गर्दीत चढताना कशी झाली हो त्यांची घाण, खाली बघितलं नव्हतं काय, खाली बघितलं नव्हतं काय, बुवाच्या दिल सामानावर पाय, खाली बघितलं नव्हतं काय, बुवाच्या दिल सामानावर पाय. आता बघा त्या ट्रेन मध्ये गर्दी भरपूर असते आणि त्या ट्रेन मध्ये चढताना हे बुवा पण त्या ट्रेन मध्ये असतात आणि त्यांच्या हातात सामान म्हणजे काय, बॅग्स वगैरे काय असतील ते, तर ते घेऊन ते ट्रेन मध्ये जातात आणि ते सामान खाली कोण बघत नाही आणि सगळे त्याच्यावर पाय देऊन जातात. व एवढाच विषय आहे. म्हणून काय म्हणाले, लोक गर्दीत चढताना कशी झाली हो त्यांची घाण, लोक गर्दीत चढताना कशी झाली हो त्यांची घाण, खाली बघितलं नव्हतं काय, खाली बघितलं नव्हतं काय, बुवाचं दिलं सामानावर पाय, खाली बघितलं नव्हतं काय, बुवाचं दिलं सामानावर पाय. बघा दुसऱ्या बारीचं पद घेते, होऊ दे तुझं आणि माझं लगीन ग, पुढचं माझं मी बघीन ग. शांडिल्याचा विषय आहे, एक लक्ष असू द्या. रोज घालून वाद बघा होता तो बाद, पण कपटी मनात कसा झाला बरबाद, होता तो पांगळा नाही तो चांगला, होता तो पांगळा नाही तो चांगला, मागे फिरून बघायचा. बघा शांडीला ही पतिव्रता असते आणि तिचा नवरा जो असतो तो पांगळा असतो आणि तरी सुद्धा ती त्याच्याशी लग्न करते. आणि म्हणून काय म्हणायचंय, मागे फिरून बघायचा. आणि तो तिचा जो नवरा होता तो पांगळा असून सुद्धा त्याच्या मनात एवढा कपटीपणा होता की तो करी विचार तो वेशाच्या नामाचा. म्हणजे ती बायको त्याला जेव्हा गलीतून घेऊन जात असते तेव्हा तिथे एक वेशा असते आणि त्या वेशेकडे बघताच तो तिला काय म्हणतो की मला त्या वेशेसोबत एक रात्र घालवायची. आणि हा एवढी पतिव्रता बाई शांडिल्या आणि हा असा बोला. म्हणून काय म्हणायचंय, करी विचार तो वेशाच्या नामाचा, नाही राहिला ओझवायच्या कामाचा. म्हणजे तर तो त्या वेशेचा एवढी पतिव्रता पत्नी एवढी सुंदर असताना सुद्धा त्याने त्या वेशेचा विचार केला आणि तो कुठल्याच कामाचा नाही, म्हणजे ओझ वाहण्याच्या कामाचा नाही. व एवढाच विषय आहे. म्हणून काय म्हणाले, रोज घालून वाद होता तो बाद, मनात कसा झाला बरबाद, होता तो पांगळा नाही तो चांगला, होता तो पांगळा नाही तो चांगला,
केरळ राज्यामध्ये प्रसिद्ध झाले तिला इटली असे म्हणतात, चहा साठवण्याच्या भांड्याला पितली असे म्हणतात. केरळ राज्यामध्ये प्रसिद्ध झाले तिला इटली असे म्हणतात, चहा साठवण्याच्या भांड्याला पितली असे म्हणतात. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीला ब्रेटली असे म्हणतात, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजी ब्रेटली असे म्हणतात. योगेश बुवा आणि पुढे काय म्हणायचं बघा. आणि गुजराती मध्ये
मध्ये आवडीने आणि गुजराती मध्ये आवडीने शेंडीला छोटी असे म्हणतात. आणि म्हणून काय म्हणायचंय, पिऊन साऱ्या जगाला दाखवी दारूची ती बाटली, असा हा माझा दारुड नवरा लाज नाही त्याला वाटली. आता त्या गुजराती नवरा बायको आहेत तर त्यांचं झालंय भांडण कशावरून, नवरा आलाय दारू पिऊन. हा, आणि नवरा जर दारू पिऊन आलाय तर कुठल्या बाईला राग येणार नाही सांगा. हा, बाईला म्हणतो जाग्यात ना, कुठल्या बाईला राग येणार नाही. आणि म्हणून तो जो दारू पिऊन नवरा आलेला आहे तर आता ती रोज बघते त्याला की हा रोज दारू पितोय. म्हणून काय म्हणाले, पिऊन साऱ्या जगाला दाखवी दारूची ती बाटली, असा हा माझा दारुड्या नवरा लाज नाही त्याला वाटली. मग त्याच रागाने, आता तिला राग आलाय, तो दारू पिऊन आलाय, त्याच रागाने धरून कापली, त्याच रागाने धरून कापली, अहो त्याचीच मधली चोटली. आता पहिल्यांदाच का पाठवून दिलं, बुवा गुजराती मध्ये शेंडीला चोटली असं म्हणतात, तेच म्हणायचंय. नाहीतर बुवा येतील लगेच बाहेर, बाई काय बोलतेस म्हणून. हा, म्हणून काय म्हणायचंय, पिऊन साऱ्या जगाला दाखवी दारूची ती बाटली, असा हा माझा दारुड्या नवरा लाज नाही त्याला वाटली. त्याच रागाने धरून कापली, त्याचीच मधली चोटली, त्याच रागाने धरून कापली, त्याचीच मधली चोटली, त्याच रागाने धरून कापली, त्याचीच मधली चोटली, त्याच रागाने धरून तर बघा, एक शेवटचं गीत सादर करीत आहे. मंडळाचं गाणं आहे मौजे दिव्यागर कुणबी समाज मंडळ. आणि पुन्हा एकदा सर्व आयोजकांचे मनापासून आभार मानते की त्यांनी मला माझी इथे कला सादर करण्याची संधी दिलेली आहे. एक शेवटचं गीत देणार आहे, माझी वारी संपवणार आहे. होता ठाण्याचा ठाण्यावा नामचा आनंदी घे साहेब. काय म्हणायचंय, पाहून कीर्ती आली या स्फूर्ती, आज गाण्यास गुणगान. पाहून कीर्ती आली या स्फूर्ती, आज गाण्यास गुणगान. कुणबी समाज मंडळ या, कुणबी समाज मंडळ या, दिवे आगरची शान. कुणबी समाज मंडळ या, दिवे आगर गावची आहे शान. पाहून कीर्ती आली या स्फूर्त्यात गाण्याचं गुणगान. पाहून कीर्ती आली या स्फूर्त्यात गाण्याचं गुणगान. कुणबी समाज मंडळ या, कुणबी समाज मंडळ या, दिव्यागर गावची आहे शान. कुणबी समाज मंडळ या, दिव्यागर गावची आहे शान.
कीर्तिवान या मंडळाला बाप्पाचं वरदान, कीर्तिवान या मंडळाला आहे बाप्पाचं वरदान. कोणी समाज मंडळ हा, कोणी समाज मंडळ हा, दिव्यागर गावची आहे शान. कोणी समाज मंडळ हा, दिव्यागर गावची आहे शान. तर अशा प्रकारे मी माझी दुसरी बारी ते संपत आहे आणि बुवांना सुद्धा दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा देते. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा आयोजकांचा मनापासून आभार मानते की त्यांनी मला माझी ते कला सादर करण्याची संधी दिली आणि तसेच महिला मंडळाचा सुद्धा सगळ्यांचा आभार मानते की त्यांनी माझी बारी शेवटपर्यंत बघितली. आणि तसेच आता शक्तिगुरूचा कार्यक्रम म्हटलं की हे एवढं सगळं बोलावं लागतं. तसेच योगेश बुवा माझ्यापेक्षा मोठे आहेत. ते शाहिरी